नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. शिक्षक भरती प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण परीक्षा म्हणजे टी आणि सध्या आपण बघतोय पवित्र पोर्टल प्रोसेस चालू आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपातल्या माहिती उपलब्ध होत आहेत. शासनातून वेगवेगळे जी-आर प्रसिद्ध करण्यात येत आहेत, की विद्यार्थ्यांमधील जे होणारे संभ्रम आहेत किंवा इथून पुढचे काही बदल होणारे आहेत, या संदर्भातचा जो सुतोवाच आहे तो जी-आरच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध होत आहेत आणि ही संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेणं खूप आवश्यक आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे जी शिक्षक भरतीशी रिलेटेड असणारे विद्यार्थी मित्र आहेत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे शिक्षक भरती प्रक्रियेशी रिलेटेड आहेत आणि या गोष्टीचा त्यांना फायदा होणार आहे. चला तर जाणून घेऊयात आजची अपडेट. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर शिक्षक भरती प्रक्रियेशी रिलेटेड आहात आणि शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत आहात, त्याच्यासाठी सर्वात जास्त आवश्यकता असते ती म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी एक्झामची. आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्तम अशी बॅच लॉन्च होत आहे, महागुरु 1.0 बॅच, की ज्यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, परिपूर्ण अशी तयारी आहे आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. बाकी सर्व बॅचची वैशिष्ट्ये स्क्रीनवरती दिसतायत तुम्हाला. अगदी त्याच पद्धतीने शिक्षक जे आहेत, जे रुजू आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे. अगदी त्याची संपूर्ण डिटेल्स स्क्रीनवरती आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं परिपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहेत. टी असू द्या, सी असू द्यात किंवा टेट असू द्यात, हा एक उत्तम प्रकारचा प्लॅटफॉर्म असेल. ज्या फॅक्टरीच्या स्वरूपात आपण एक नवीन चॅनलही लॉन्च करतोय, जेणेकरून विद्यार्थी मित्रांची परिपूर्ण अशी तयारी होईल आणि त्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न होईल. मग काय करायचंय? दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचंय, संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे. लवकरात लवकर ही बॅच सुरू होत आहे आणि तुमचं ही पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होईल, यात तीळमात्र शंका नाही. आलेली अपडेट जाणून घेऊयात, काय माहिती आहे आणि त्याच्या संदर्भात आपल्याला काय काय इथून पुढे कारवाई करायची आहे, त्या सगळ्या डिटेल्स आपल्याला या माहितीतून या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहेत. बघा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत म्हणजे आपल्याला मुद्दा कळलेला आहे. कशा संदर्भातली ही माहिती आहे? बघा, 20 जानेवारी 2026 चा हा जी-आर आहे. नुकतंच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला, ज्यामध्ये नमूद केलेलं आहे, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती कार्यपद्धतीमध्ये एकूण असे 4 महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही तरतुदींमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्यास म्हणजे इथून मागे जी काही पद्धती राबवली जात होती, काही विद्यार्थी मित्रांमध्ये किंवा पूर्ण प्रक्रियेमध्ये संभ्रम अवस्था होती आणि तीच दूर करण्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक जी-आर पब्लिक केलेला आहे आणि त्यातून सगळ्या गोष्टी निष्पन्न केलेल्या आहेत, डिक्लेअर केलेल्या आहेत. आपल्याला त्याच समजून घ्यायचे आहेत कोणकोणते बदल आपल्याला. त्यातला पहिला बदल शासन निर्णय होता अगोदरचा 13/10/2023 मधील परिच्छेद क्रमांक 2. काय होतं? विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेसाठी पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांना पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करण्यास झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा म्हणजे पूर्वी बघत होतो आपण की ज्यावेळेस पवित्र पोर्टलवरती प्रक्रिया सुरू व्हायची त्यावेळेस समजा 1 ते 5 ला निवड झाली असेल म्हणजे त्या गटासाठी जो पेपर 1 असणं अपेक्षित आहे, समजा तो परत त्याच प्रक्रियेमधून पुढच्या वरच्या गटासाठी सुद्धा तो परत एकदा संधीचा लाभ घेत होता, असा पूर्वीचा नियम होता. आता काय लागू करण्यात आलेली सुधारित तरतूद वाचूयात. महत्वपूर्ण अशी तरतूद आहे. पुढे खूप मोठा याचा बदलाचा इफेक्ट संपूर्ण या पवित्र पोर्टलवरती होताना दिसून येईल. उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेत गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवड प्रक्रियेच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहील. अत्यंत महत्वाचा नियम आहे. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास
त्यात नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. बघा काय व्हायचं पूर्वी, ज्यावेळेस आता समजा 1 ते 5 ला एखाद्या मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय एखाद्या ठिकाणी निवड झाली असेल आणि परत तो वरच्या गटासाठी पात्र होऊन तिथं समजा त्याचं सिलेक्शन झालं असेल किंवा त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला असेल. आता त्यावेळेस काय व्हायचं, की त्यामुळं ती जागा रिक्त राहायची आणि बऱ्याच वेळा अशा रिक्त राहण्याची संख्येचं प्रमाण वाढत झालं होतं. त्यामुळे हा बदल खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा झाला मुद्दा क्रमांक 1. आता दुसरा मुद्दा काय होता, इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांपासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील खाजगी शिक्षण संस्थाचे शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांना उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येईल. म्हणजे जेवढ्या ठिकाणी त्यांची पात्रता म्हणजे पात्रतेनुसार त्यांना जेवढ्या काही ठिकाणी ते अर्ज करू शकतात तेवढ्या त्यांना जागा उपलब्ध होत होत्या. हा पहिला नियम. आता त्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे, इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षक सेवांची रिक्त म्हणजे पूर्वीप्रमाणेच होतं, बदल कुठे केलेला आहे तो जाणून घ्यायचा आहे. उमेदवारांना त्याच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि बघा इथं बदल दिसतोय, उमेदवारात त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त, हा एक जरा आपल्यासाठी वेगळा आहे, 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. बघा किती बदल झालेला आहे. पूर्वी आता समजा एकाने पेपर 1 पण पास आउट आहे, 2 पण पास आउट आहे, त्याचं डीएड आहे, बीएड आहे, अख्खा त्याला 1ली ते 8वी पर्यंतचे सगळे त्याला प्रेफरन्स येत होते. खूप सारे प्रेफरन्स येत होते आणि त्याच्यामुळे त्याला बऱ्याच ठिकाणी संधी उपलब्ध होत होती. आता मर्यादा घातलेली आहे, 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण. आता याचे पॉझिटिव्ह और निगेटिव्ह इफेक्ट दोन्ही तुम्हाला पुढच्या कालखंडामध्ये समजून येतील, याचा काय फरक होतोय. पण आपल्याला या जीआर थ्रू माहिती मिळत आहे. आणखीन पुढचा नियम काय होता तिसरा, शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेल्या उमेदवाराचे वय विचारात घेतल्यानंतर तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षांनी शिथिल करण्यात आलं होतं, बरोबर, त्यावेळेस कोविडच्या कालखंडामध्ये. आता त्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे इथे दिसतंय, पदभरतीच्या ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल. म्हणजे मुद्द्यामध्ये बदल केलेला आहे, हा सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचा, पुढे आणखीन काय बदल झाले तर आपण पाहूच, पण शेवटचा याच्यामधला, पूर्वी काय होतं, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील आता ही तरतूद बघा, प्राथमिक शिक्षकांसाठीची म्हणजे 1 ते 8 शिकवणाऱ्या वर्गासाठीच्या शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत करण्यात आले असून बघा काय माहिती दिलेली इथं, पूर्वी सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांतील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. म्हणजे ही अनिवार्यता कायम आहे, पूर्वी सुद्धा होती. तसेच संबंधित शाळाकरता मंजूर शिक्षकापैकी किमान 1 शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका डीटीएड धारक असणे आवश्यक, हा पहिला नियम. आता हा बदल बघा काय केलेला आहे. आता इथे दिसतोय, इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी या गटासाठी त्या माध्यमांच्या शाळांकरता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह, म्हणजे त्या व्यतिरिक्त सुद्धा दिलंय, माध्यम मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांची शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्याची म्हणजे त्याचं ज्या माध्यमातून त्याने
उत्तीर्ण झालेला आहे, त्याच्या क्वालिफिकेशन वरून कळतील ह्या गोष्टी, त्या सुद्धा विचारात घेता येतील. पुढे दिलेला आहे इयत्ता 1ली ते 5वी या गटातील सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. बदल दिसतोय इथं. पुढं त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिरात देऊन येणारे उमेदवार ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र सर्वात महत्वाचा 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केलेले असतील अशा उमेदवारांना पात्र समजण्याचे मुभा. म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्या जागा इंग्रजी माध्यमामध्ये त्या जागा रिक्त राहत होत्या, आता 12वी ज्याचं सेमी मधून झाले किंवा MA किंवा BA इंग्रजी विषय घेऊन झालेला आहे, त्यांना सुद्धा ते पात्र असतील. हा सुद्धा खूप महत्वाचा. त्यातल्या काही पहिल्या 2 आणि शेवटचा 4था जरा पॉझिटिव्ह वाटत होता. ते 50 पेपर मला थोडा कॉन्ट्राडिक्ट आहे. पुढे जाऊन त्याचे फायदे तोटे आपल्याला लक्षात येतील. हा बदल नक्कीच पुढे पवित्र पोर्टल या प्रक्रियेला एक नवीन कलाटणी देऊन जाईल, यात तीळमात्र शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी या प्रक्रियेशी संलग्न आहेत त्यांना या माहितीचा जरूर फायदा होईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.